हे दादा सांगताय या पेरूचं नाव आहे कलिंगड. फ्री आहे पण आम्ही बोटीत बसणार नाही. फ्री देतात तर खायला काय सगळं टेस्ट करायचं. मंडळी काल आम्ही महाबळेश्वरमध्ये आलो. आजचा दुसरा दिवस आहे आणि जसे की आता सगळ्यांना माहिती आहे आम्ही दरवर्षी महाबळेश्वरमध्ये येतो. बरेच जण येतात पण आम्ही खूप पहिल्यापासून येतो. म्हणजे पहिल्यापासून हा एक स्पॉट आहे की आम्ही मे महिन्यामध्ये इकडे येतो मे किंवा एप्रिलमध्ये. आणि इथलं म्हणजे जवळ आहे मुंबईपासून पण तरी पण वेदर एकदम चेंज आहे इकडचं. म्हणजे आता घरी जेव्हा असतो एप्रिल मे मध्ये सकाळपासून नुसत्या घामाच्या धारा आणि इकडे तर पंख्याची गरज पण नाही पडत आहे. म्हणजे इथलं आता तापमान बोलाल तर जवळपास 18, काल 18 होतं, 17 होतं. आणि मुंबईला म्हणजे आमच्या उरणला तर 45 पर्यंत गेलेला. म्हणजे किती डिफरंट आहे तुम्ही विचार बघू शकता. तर आता आम्ही कुठे कधी ते फिरू थोडंसं कारण बघूया. आणि चहा वगैरे आम्ही घेतला. चहासाठी एक आम्ही छोटंसं हे आणलं इकडे कारण माहिती नाही काय मला सकाळी उठलं की चहा पहिले लागतो. काय पण असेल काय दुसरं काय मिळो ना मिळो पहिले चहा पाहिजे. जो सकाळचा, संध्याकाळी नाही मिळाला तरी चालतो पण सकाळी लागतो. त्याच्यामुळे एक छोटंसं हे आणलं आम्ही इंडक्शन चहा करण्यापुरतंच, बाकी काय नाही. कारण इथे किचन वगैरे नाही त्याच्यामुळे बाकी काय करणार ना. तर आता आम्ही निघालो. आणि कालची व्हिडिओ नसेल बघितली तर बघा. काल आम्ही गेलेलो शबानाकडे. शबाना माझी लहानपणापासूनची मैत्रीण. म्हणजे आम्ही 5 बंगल्याला राहायचो. 5 बंगलेकर आता किती व्हिडिओ बघतात, कोण व्हिडिओ बघतात काय माहिती नाही. कॉन्टॅक्टमध्ये पण फार कमी जण आहेत. आता इथे महाबळेश्वरला शबाना आहे तर आम्ही इकडे आलो का तिला भेटतोच. तिला पण आनंद होतो, आम्हालाही बरं वाटतं तिला भेटून. आता आजचं बघूया काय अजून ठरलं नाही कुठे जायचं. आजची व्हिडिओ पण पूर्ण बघा, नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळेल. काल मी बोललेली की आम्ही ॲक्च्युली कुठल्या एरियामध्ये राहायला आहोत. तर हा एरिया शिंदोळा असं बोलतात या एरियाला. आणि हे इकडे आम्ही राहायला आहोत. आणि हे AC रूम आहेत पण विदाऊट AC असतील तर तुम्हाला 1500 वगैरे अशामध्ये इकडे या एरियामध्ये मिळून जातात. आणि हा एरिया जरा स्वच्छ आहे, सुंदर आहे. तुम्ही मागे पण बघू शकत असाल, मस्त वाटतं बघा. त्याच्यामुळे आम्ही यावेळेस पण मागच्या वेळेस पण इकडेच आलेलो, यावेळेस पण इकडेच आलेलो. इकडे अशी कमान आहे बघा, कमान आहे. आणि तुम्हाला एक नंबर शो करते त्याच्यावर तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करून येऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता कारण आम्ही बरेच वेळा तिकडे येतो. मंडळी बघितलं का काय वातावरण आहे, मस्त वेदर झालंय. आणि बघा कसे ढग चालले. हा आता आम्ही जिकडे आहोत ना हा वेण्णा लेकचा आउट म्हणजे बॅक साईड. म्हणजे जनरली लोक वेण्णा लेकला बोटिंगसाठी वगैरे जातात ते त्या साईडला, आम्ही या साईडला आहोत. आणि आता महाबळेश्वरला इतके वर्ष येतो तर बऱ्यापैकी परिसर आम्हाला माहिती आहे. आणि बऱ्याचशा जागा अशा माहिती आहेत की म्हणजे जिथे असं छान शांतता वगैरे असते. इकडे सुद्धा पहिले आम्ही यायचो तर राहायचे, छान रूम होते त्यांचे, पण आता मला वाटतं ते लोक देत नाहीत. आणि आता आम्ही आलो पण नाही विचारायला बरेच वर्ष. आणि इथे आहे ना लोक शेती करतात. म्हणजे वेण्णा लेकचं पाणी मार्च, एप्रिल, मे टायमाला आटतं. मग तिथे लोक फरसबीची वगैरे शेती करतात. पाणी भरलं का मग परत, आणि पाणी भरलं का एवढं भरतं का खूप भरतं. आणि दिसते ना कॅमेरामध्ये. हा असं वाटतं स्वित्झर्लंडला आलो. आणि इकडे आल्यावर असं मस्त वाटतं भारी. हा कसला परिसर आहे मस्त. आंबे तर खाल्ले नाही पण चेहऱ्यावर आंबे जाम उठले ते बघा. यांना आंबे खाल्ले पण नाही. पण इकडे मस्त वाटते, स्किन पण एकदम अशी मस्त होते. आणि मी ना यावेळेस काय ना आठवते का तुला आपण इकडे यायचो पहिले ते? मला वाटलं का नाही. गेल्या वर्षीच ना आलो, दरवर्षी इथे यायचो आपण.
था मैं शूट करते। तुम क्या बोलना चाहेंगे? कुछ बोलना चाहेंगे क्या? काय? या उभे राहा काढ का फोटो। वेदर येतोय का? काय जांभळा मला नको। घोड्याचा हा जरासच टाका बस। कितीला? 50 का 40? 50। कलिंगड पेरू। पेरू आहे का कलिंगड आहे? हे दादा सांगताय या पेरूचं नाव आहे कलिंगड। कापोळ्याचा आहे मस्त ना? कधीच का आणलीस? आता आम्ही वेण्णा लेकवर आहोत। इकडे आम्हाला बोटिंग फ्री आहे, पण आम्ही बोटिंग बसणार नाही, घोड्यावर पण बसणार नाही। आमचे जे ओळखीचे ते बोलले की आमचं नाव सांगा आणि बोटिंग किती वेळ पाहिजे तेवढं बस। आमची मंडळी काय बोटिंग बसणारी नाही। घोड्यावर बसायचं नको, ऊन नाही आहे, मस्त आहे ऊन। अजिबात आम्हाला इथे महाबळेश्वरमध्ये आल्यापासून ऊनच नाही दिसलं। आणि मगाशी आम्ही होतो ना त्या साईडला, मी बोलली ना वेण्णा लेकचा आउटसाईड, ते त्या साईडला समोरच्या बोटिंगचं राहू नका तिथे समोर। हे मला आपली आठवण आली। उभं राहू नका तिथे। हे बघ मला लास्ट टाइमची आठवण आली, ते आपण तिकडे उभे होतो बघ, तेव्हा आपल्या अनाउन्समेंट केली होती। पाणी पावसाळ्यात तर केवढं वरती जातं ना पाणी। पावसाळ्यात महाबळेश्वर पण बघितलं आम्ही, इतका पाऊस असतो, जाम पाऊस असतो। हे वरती वरती त्या तो पाईप आहे ना, पाईप पर्यंत जातं पाणी जातं तिथे ना, त्या पाईप। आणि ते मंदिर आहे का तिकडे? मंदिर आहे ना छोटस, ते तिकडे दिसते, ते दिसते यात। चला बोटीत बसू आपण। गेले गेले बोटीत बसायचं नाही म्हणून कधीपासून आम्ही घारापुरीला नाही गेलो। चल आपण दोघी बसू। चल मला चल 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 काय नाव सांगायचं त्यांचं? असं वाटते ऊन नको। आता इथे ऊन आलंय तर बरं वाटते, असं वाटते हा आता जरा बरं वाटलं। मग अशी जाम थंडी लागत होती आणि आम्ही मेन वस्तूच यावेळेस विसरलो, खूप वस्तू विसरलो। मेन ट्रायपॉड विसरली मी, त्याच्यामुळे एवढे वांदे झालेत माझे शूटिंगचे। हे असं हात धरावं लागतंय मला, हे असं 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 असं। मी नाही जाता, हा कंटाळा। परिसर बघावा, वातावरणाचा आनंद घ्यावा, फोटो किती काढायचे। फोटो पण आनंद घ्यावा कधीतरी माणसानी। महाबळेश्वर फिरून भूक लागली। पाचगणी महाबळेश्वर रोडवर ऑन द वे हिरकणी हॉटेल आहे, तिकडे आम्ही आलो। हा पाचगणी महाबळेश्वर रोड। काय करतेस? काय
घ्यावं ते बघते, डिसिजन होत नाही तर पण फ्रीचे चॉकलेट खाते. मस्त आहे चॉकलेट ना. पानवाला घेऊया. भाऊ तुझ्यावर आहे, किती काय विचार. मँगोचा एक जाम घेऊया. तिथे बघूया. काय सरबत आहे का? सरबत नको मला. काय करतेस? काय घ्यावं ते बघते, डिसिजन होत नाही तर पण फ्रीचे चॉकलेट खाते. मस्त आहे चॉकलेट ना. पानवाला घेऊया. भाऊ तुझ्यावर आहे, किती काय विचार. मँगोचा एक जाम घेऊया. तिथे बघूया. काय सरबत आहे का? सरबत नको मला. किती खाल्लेस? 10 खाल्लेस. एवढी भूक लागलेली, आता बरं वाटलं. तिकडे तिकडे दो फ्लेवर इसमें. सुनो, तू ऍक्टिंग करून दाखवते की तुला समजलं नाही टेस्ट कशी आहे आणि म्हणून खायचं. फ्री देतात तर खायला काय सगळं टेस्ट करायचं. मग आता खायला आवडतं, त्यांनी फ्री ठेवलं, टेस्ट करायचं मग करायचं. मी तर सगळंच टेस्ट केलं. हां चल आता. घ्यायचं काय? हा जॅम घ्यायचा का? बघ काय विश मागायची आता? आता काय विश मागायची आहे? चांगले टक्के मिळू दे. तुम्हाला काय मागायची आहे? दुबईला जाऊ दे. अरे बापरे, यात काय पैसे टाकलेत काय? मी काय विश मागू? एकच. विशिंग दमलो, चालून चालून दमलो. बरंच लांब पाठी, म्हणजे बरं म्हणजे एकदम पण नाही. बरं आहे, कमळ फुललं ना. हां नाही
आहे.